तर आजचा टॉपिक आहे सिरियलायझेशन, जो आपला जावाच्या अंडर येतो टॉपिक सिरियलायझेशन. सिरियलायझेशनची सोप्यामध्ये डेफिनेशन काय आहे की आपण एक ऑब्जेक्ट जो आहे त्याला कन्वर्ट करतो एका बाईट स्ट्रीममध्ये. का ऑब्जेक्ट जस्ट लाईक दिस इज ऑब्जेक्ट. दिस इज ऑब्जेक्ट आणि आपण ह्याला कन्वर्ट करतो एका बाईट स्ट्रीममध्ये, म्हणजे त्याचे तुकडे करतो आपण, असं समजू शकतो. तर ही जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो सिरियलायझेशन. याला सिरियलायझेशन म्हणतो. पण आपण जर का या बाईट स्ट्रीम आहेत, आता ही बाईट स्ट्रीम आहे, आपण नाव दिलं बाईट स्ट्रीम. आता ही जी आपण आहे ना ती स्टोअर करू शकतो एका फाईल, म्हणजे फाईलमध्ये, एका फाईलमध्ये, असं फाईलमध्ये करू शकतो. आणि आपण डेटाबेसमध्ये पण आपण हे स्टोअर करू शकतो कोणत्या. आणि आपण हा ट्रान्समिट पण करू शकतो ओव्हर द नेटवर्क. आणि त्या ही बाईट स्ट्रीमला, आणि ह्याच जी बाईट स्ट्रीम आहे त्याला आपण कन्वर्ट करतो, रिकन्वर्ट करत असेल जर का एका ऑब्जेक्टमध्ये, तर आपण त्या प्रोसेसला म्हणतो डिसिरियलायझेशन. ही सोपी प्रोसेस आहे. दिस इज अ सिरियलायझेशन. इट्स अ सिम्पल.